हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू माय चॅनल AM क्लासेस। आज आपण 9th स्टँडर्ड जॉमेट्रीसाठी फर्स्ट चॅप्टर बेसिक कन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमधील प्रॅक्टिस सेट 1.3 पाहणार आहोत। प्रॅक्टिस सेट 1.3 पाहण्यापूर्वी आपण कंडिशनल स्टेटमेंट आणि कन्व्हर्स म्हणजे काय हे समजून घेऊ। आता कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय पहा, या ठिकाणी आपल्याला एक स्टेटमेंट दिलेला आहे। इफ अ नंबर इज अ प्राइम नंबर देन इट इज इव्हन ऑर ऑड। आता हे जे स्टेटमेंट आहे हे इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये आपल्याला दिलेलं आहे। या स्टेटमेंटला काय म्हणायचं, कंडिशनल स्टेटमेंट। याच्यामध्ये काय करणार आहोत आपण, कंडिशन लिहिणार आहोत इफ देनच्या फॉर्ममध्ये। म्हणजेच काय पहा, जर एखादा नंबर हा प्राइम नंबर असेल तर तो काय असणार आहे, एकतर इव्हन असणार आहे किंवा एकतर ऑड असणार आहे। म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय कंडिशन दिलेलं आहे, जर नंबर हा प्राइम असेल तर तो काय असणार आहे, इव्हन किंवा ऑड असणार आहे। कंडिशनल स्टेटमेंट म्हणजे काय, आपण कंडिशन इफ आणि देनच्या फॉर्ममध्ये लिहिणार आहोत, त्यालाच काय म्हणायचं, कंडिशनल स्टेटमेंट। स्टेटमेंट विच कॅन बी रिटन इन द इफ देन फॉर्म आर कॉल्ड अ कंडिशनल स्टेटमेंट। जर आपण स्टेटमेंट इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहिलं तर त्याला काय म्हणायचं, कंडिशनल स्टेटमेंट। आता अँटीसिडंट म्हणजे काय, द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग इफ इज कॉल्ड अ अँटीसिडंट। इफ नंतरचा जो स्टेटमेंटचा पार्ट आहे त्याला काय म्हणायचं, अँटीसिडंट। म्हणजेच अ नंबर इज अ प्राइम नंबर, हा जो पार्ट आहे स्टेटमेंटचा, इफ नंतरचा हा जो स्टेटमेंटचा पार्ट आहे याला म्हणायचं अँटीसिडंट। कॉन्सिक्वेंट म्हणजे काय, द पार्ट ऑफ द स्टेटमेंट फॉलोइंग देन इज कॉल्ड अ कॉन्सिक्वेंट। देन नंतरचा जो स्टेटमेंटचा पार्ट आहे त्याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट। म्हणजेच इट इज इव्हन ऑर ऑड, हा जो देन नंतरचा स्टेटमेंटचा पार्ट आहे याला काय म्हणायचं, कॉन्सिक्वेंट। अँटीसिडंट म्हणजे इफ नंतरचा जो स्टेटमेंटचा पार्ट आहे त्याला म्हणायचं अँटीसिडंट, आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे काय, देन नंतरचा जो स्टेटमेंटचा पार्ट आहे त्याला म्हणायचं कॉन्सिक्वेंट। फॉर एक्झाम्पल काय दिलेलं आहे पहा आपल्याला, द डायगोनल्स ऑफ अ रोम्बस आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर। आता याच्यामध्ये आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे, जर दिलेली फिगर ही रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल्स काय असणार आहेत, एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असणार आहेत। आता रोम्बस हा काय आहे, क्वाड्रिलॅटरल आहे। म्हणजेच आपण काय म्हणणार, जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल तर त्याचे डायगोनल्स काय असणार आहेत, एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असणार आहेत। म्हणजेच आपण याचं कंडिशनल स्टेटमेंट कसं लिहिणार, इफ द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस, जर दिलेला क्वाड्रिलॅटरल हा रोम्बस असेल, देन इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर, तर त्याचे डायगोनल्स हे एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असणार आहेत। आता याचा अँटीसिडंट काय येईल पहा, इफ नंतरचा जो स्टेटमेंटचा पार्ट आहे तो अँटीसिडंट, म्हणजेच द गिवन क्वाड्रिलॅटरल इज अ रोम्बस। आता या स्टेटमेंटमध्ये कॉन्सिक्वेंट काय येईल पहा, कॉन्सिक्वेंट म्हणजे काय, देन नंतरचा जो स्टेटमेंटचा पार्ट असणार आहे त्याला काय म्हणायचं, कॉन्सिक्वेंट। म्हणजेच कॉन्सिक्वेंट काय येईल, इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर। आता कॉन्व्हर्स म्हणजे काय पहा, जर कंडिशनल स्टेटमेंटमध्ये आपण अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट इंटरचेंज केले, त्यांची अदलाबदल केली तर त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हर्स। इफ द अँटीसिडंट अँड कॉन्सिक्वेंट इन अ गिवन कंडिशनल स्टेटमेंट आर इंटरचेंज्ड, द रिझल्टिंग स्टेटमेंट इज कॉल्ड अ कॉन्व्हर्स ऑफ द गिवन स्टेटमेंट। आपण कंडिशनल स्टेटमेंटमध्ये जर अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट इंटरचेंज केले, त्यांची आपण अदलाबदल केली, अँटीसिडंटच्या जागी आपण कॉन्सिक्वेंट लिहिला आणि कॉन्सिक्वेंटच्या जागी अँटीसिडंट लिहिला, तर आपल्याला जे स्टेटमेंट मिळणार आहे त्याला काय म्हणायचं, कॉन्व्हर्स। आता या ठिकाणी आपण हे जे कंडिशनल स्टेटमेंट लिहिलेलं आहे याचा आपल्याला कॉन्व्हर्स कसा लिहिता येईल पहा। आता या ठिकाणी कॉन्सिक्वेंट काय आहे, इट्स डायगोनल्स आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर, हा आपल्याला काय लिहायचा आहे, अँटीसिडंट लिहायचा आहे। म्हणजेच आपण काय लिहू शकतो पहा, इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर, जर क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स एकमेकांचे परपेंडिक्युलर बायसेक्टर्स असतील तर देन, आता हा अँटीसिडंट आपल्याला कॉन्सिक्वेंट लिहायचा आहे, देन इट इज अ रोम्बस। अशा प्रकारे आपल्याला याचा कॉन्व्हर्स लिहिता येईल। काय केलं आपण, अँटीसिडंट आणि कॉन्सिक्वेंट इंटरचेंज केला, म्हणजेच कॉन्व्हर्स काय लिहिला आपण, इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ ईच अदर देन इट इज अ रोम्बस।
प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करू आपण. क्वेश्चन 1 काय दिलं आहे पहा आपल्याला. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन इफ देन फॉर्म. आपल्याला जी स्टेटमेंट्स दिलेले आहेत ती इफ देनच्या फॉर्ममध्ये लिहायची आहेत, म्हणजेच आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट्स लिहायची आहेत. एक्झाम्पल 1 काय दिलेलं आहे पहा आपल्याला. द अपोजिट अँगल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. आता या ठिकाणी आपल्याला काय कंडिशन दिलेली आहे. क्वाड्रिलॅटरल हा काय असला पाहिजे, पॅरलेलोग्राम असला पाहिजे. जर क्वाड्रिलॅटरल हा पॅरलेलोग्राम असेल तर त्याचे अपोजिट अँगल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट काय येईल. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम देन इट्स अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. एक्झाम्पल 2 काय दिलं आहे पहा आपल्याला. द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता या ठिकाणी आपल्याला काय कंडिशन दिलेले आहे. जर क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असेल तर त्याचे डायगोनल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट काय येईल. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. थर्ड एक्झाम्पल काय दिलं आहे पहा आपल्याला. इन अन आयसोस्केलस ट्रायंगल the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. या ठिकाणी कंडिशन काय दिलेलं आहे. ट्रायंगल हा काय असला पाहिजे, आयसोस्केलस ट्रायंगल असला पाहिजे. इफ अ ट्रायंगल इज अन आयसोस्केलस ट्रायंगल. जर दिलेला ट्रायंगल हा आयसोस्केलस ट्रायंगल असेल तर देन द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. प्रथम आपण याचं मीनिंग समजून घेऊ. आता आयसोस्केलस ट्रायंगल म्हणजे काय, त्याच्या 2 साइड्स काय असणार आहेत, इक्वल असणार आहेत. ज्या ट्रायंगलच्या 2 साइड्स इक्वल असतात त्याला काय म्हणायचं, आयसोस्केलस ट्रायंगल. हा आयसोस्केलस ट्रायंगल आहे. आपल्याला काय दिलेलं आहे, आयसोस्केलस ट्रायंगलमध्ये द सेगमेंट जॉइनिंग द व्हर्टेक्स अँड द मिड पॉइंट ऑफ द बेस इज परपेंडिक्युलर टू द बेस. हा जो सेगमेंट आहे आयसोस्केलस ट्रायंगलमध्ये, हा जो सेगमेंट आहे जो काय करतो, व्हर्टेक्स आणि बेसच्या मिड पॉईंटला जॉईन करतो. हा सेगमेंट या बेसला परपेंडिक्युलर असतो हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच कंडिशन काय दिलेली आहे, हा ट्रायंगल काय असला पाहिजे, आयसोस्केलस ट्रायंगल असला पाहिजे. तर हा जो सेगमेंट आहे जो व्हर्टेक्स आणि बेसच्या मिड पॉईंटला जॉईन करतो, हा सेगमेंट काय असणार आहे, बेसला परपेंडिक्युलर असणार आहे. म्हणजेच आपलं कंडिशनल स्टेटमेंट काय येईल. इफ अ ट्रायंगल इज अन आयसोस्केलस ट्रायंगल देन the segment joining the vertex and the midpoint of the base is perpendicular to the base. Question 2 काय दिलं आहे पहा आपल्याला. राईट कन्व्हर्स ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट. आपल्याला या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलं आहे आणि याचा कन्व्हर्स लिहायचा आहे. काय दिलेलं आहे पहा. द अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय 2 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट. प्रथम आपण याचं मीनिंग समजून घेऊ. काय दिलेलं आहे पहा आपल्याला. 2 पॅरलल लाईन्स. जर 2 पॅरलल लाईन्स असतील आणि या 2 पॅरलल लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सल्समुळं तयार झालेले जे अल्टरनेट अँगल्स असणार आहेत, म्हणजे हा अँगल आणि हा अँगल, हे जे अल्टरनेट अँगल्स असणार आहेत हे काय असतात, कॉन्ग्रुएंट असतात. हे आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला कंडिशन काय दिलेली आहे, 2 लाईन्स या पॅरलल असल्या पाहिजेत. जर 2 लाईन्स पॅरलल असतील तर त्या 2 पॅरलल लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलमुळं तयार झालेले अल्टरनेट अँगल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच आपलं कंडिशनल स्टेटमेंट काय येईल. इफ 2 लाईन्स आर पॅरलल then the alternate angles formed by those lines and their transversal are congruent. आता याचा कॉन्व्हर्स काय येईल. जर 2 लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सल्समुळं तयार झालेले अल्टरनेट अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील तर त्या 2 लाईन्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. हे काय येणार आहे, आपलं कॉन्व्हर्स येणार आहे. म्हणजेच कॉन्व्हर्स काय येईल पहा. कॉन्सिक्वेंट आपल्याला अँटीसिडंट लिहायचं आहे आणि अँटीसिडंट आपल्याला कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. म्हणजेच काय येईल. इफ अल्टरनेट अँगल्स फॉर्म्ड बाय 2 लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर कॉन्ग्रुएंट देन द लाईन्स आर पॅरलल. एक्झाम्पल 2 काय दिलं आहे पहा आपल्याला. इफ अ पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स मेड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 लाईन्स आर सप्लिमेंटरी देन द लाईन्स आर पॅरलल. या ठिकाणी आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि याचा आपल्याला कन्व्हर्स लिहायचं आहे. मग आपल्याला काय दिलेलं आहे पहा या ठिकाणी. जर 2 लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलमुळं तयार झालेले इंटेरियर अँगल्स सप्लिमेंटरी असतील
तर त्या लाईन्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहे. काय कंडिशन दिलेली आहे आपल्याला, जर टू लाईन्स आणि ट्रान्सव्हर्सलमुळं तयार झालेले इंटेरियर अँगल सप्लिमेंटरी असतील तर त्या लाईन्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. काय दिलेलं आहे पहा आपल्याला, जर टू लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलमुळं तयार झालेले जे इंटेरियर अँगल्स असणार आहेत, हे काय असणार आहेत, इंटेरियर अँगल्स. हे इंटेरियर अँगल्स जर सप्लिमेंटरी असतील, सप्लिमेंटरी म्हणजे काय, या दोन अँगल्सचे ॲडिशन जर 180 डिग्री असेल तर ह्या टू लाईन्स काय असणार आहेत, पॅरलल असणार आहेत. हे आपल्याला काय दिलेलं आहे, कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं आहे आणि याचा आपल्याला कन्व्हर्स लिहायचं आहे. आता कन्व्हर्स काय येईल मग, जर टू लाईन्स पॅरलल असतील तर त्या टू लाईन्स आणि त्यांच्या ट्रान्सव्हर्सलमुळं तयार झालेले जे इंटेरियर अँगल्स असणार आहेत ते काय असणार आहेत, सप्लिमेंटरी असणार आहेत. हा काय येईल, त्याचा कन्व्हर्स येईल. कन्व्हर्स म्हणजे काय, आपल्याला कॉन्सिक्वेंट अँटीसिडंट लिहायचं आहे आणि अँटीसिडंटला कॉन्सिक्वेंट लिहायचं आहे. मग या ठिकाणी कॉन्सिक्वेंट काय आहे, द लाईन्स आर पॅरलल. म्हणजेच या ठिकाणी अँटीसिडंट काय येईल, इफ टू लाईन्स आर पॅरलल. आता या ठिकाणी अँटीसिडंट काय आहे, तो आपल्याला कॉन्सिक्वेंट लिहायचा आहे. म्हणजेच काय येईल, देन अ पेअर ऑफ अल्टरनेट अँगल्स मेड बाय दोज टू लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल आर सप्लिमेंटरी. हा काय येईल, कॉन्व्हर्स येईल. एक्झाम्पल 3 काय दिलेलं आहे पहा आपल्याला, द डायगोनल्स ऑफ अ रेक्टँगल आर कॉन्ग्रुएंट. आता या ठिकाणी आपल्याला कंडिशनल स्टेटमेंट दिलेलं नाही. या ठिकाणी आपण रफमध्ये काय करू, कंडिशनल स्टेटमेंट लिहून घेऊ. आपण कॉन्व्हर्स लिहिताना जर कंडिशनल स्टेटमेंट दिलं नसेल तर काय करायचं आहे, आपण रफमध्ये लिहून घेऊ. म्हणजे तुमच्या लक्षात येईल की कॉन्व्हर्स कसा लिहायचा. या ठिकाणी तुम्हाला समजण्यासाठी काय केलेलं आहे, मी कंडिशनल स्टेटमेंट लिहिलेलं आहे. मग कंडिशनल स्टेटमेंट काय येईल पहा. याचं कंडिशन काय दिलेलं आहे, क्वाड्रिलॅटरल हा रेक्टँगल असला पाहिजे तर त्याचे डायगोनल्स काय असणार आहेत, कॉन्ग्रुएंट असणार आहेत. म्हणजेच कंडिशनल स्टेटमेंट काय येईल, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल देन इट्स डायगोनल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि याचा कॉन्व्हर्स काय येईल पहा. मग हा जो अँटीसिडंट आहे, हा अँटीसिडंट काय करायचा आहे, आपल्याला कॉन्सिक्वेंट घ्यायचा आहे आणि हा जो कॉन्सिक्वेंट आहे तो आपल्याला अँटीसिडंट लिहायचा आहे. म्हणजेच कॉन्व्हर्स काय येईल, इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज अ रेक्टँगल. जर क्वाड्रिलॅटरलचे डायगोनल्स कॉन्ग्रुएंट असतील तर तो काय असणार आहे, रेक्टँगल असणार आहे. म्हणजेच कॉन्व्हर्स काय येईल, इफ द डायगोनल्स ऑफ अ क्वाड्रिलॅटरल आर कॉन्ग्रुएंट देन इट इज अ रेक्टँगल. अशा प्रकारे आपल्याला प्रॅक्टिस सेट 1.3 सॉल्व करायचा होता. पुन्हा एकदा पहा आपण प्रॅक्टिस सेट 1.3 कसा सॉल्व केला. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.